नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जीवनाची शिस्त हा पाठ पाहणार आहोत. पहा, एकदा एका गुरुने आपल्या शिष्याला वर्षभर अनेक विद्या शिकवल्या. जेव्हा तो सर्व विद्यामध्ये पारंगत झाला तेव्हा गुरुने जीवनाची शिस्त शिकवण्याचा विचार केला. म्हणून गुरु त्याला तीर्थयात्रेला घेऊन गेले. वाटेतच एक शेतकरी आपल्या शेतात नांगर चालवत होता. तो आपल्या कामात एवढा मग्न होता की या गुरु शिष्याकडे पाहण्यासाठी देखील त्याने आपली नजर वर केली नाही. त्याला बघून गुरुजी मुकाट्याने समोर निघून गेले. चालता चालता त्यांची नजर एका लोहारावर पडली. तो लोखंड ठोकण्यात इतका व्यस्त होता की गुरु शिष्याला बघण्यासाठी त्याने आपली नजर सुद्धा वर केली नाही. रात्री दोघेही एका धर्मशाळेत गेले. तेथे थकलेले अनेक प्रवासी गाढ झोपलेले होते. त्यांना आपल्या आजूबाजूला झोपलेल्यांचे भान सुद्धा नव्हते. त्यांना पाहून गुरु म्हणाले, प्रिय शिष्य, हीच जीवनाची शिस्त म्हणजेच काय दिले बा कंसामध्ये अनुशासन. हीच जीवनाची शिस्त अनुशासन आहे. शेतकरी, लोहार आणि प्रवासी आपापल्या कार्यात एवढे मग्न होते की त्यांना इतर गोष्टी अथवा वस्तूंकडे बघण्याची फुरसतच नव्हती. जीवनाचे हेच खरे ध्येय आहे. ते मिळवण्यासाठी तप करावे लागते. शेतकरी आपले दिवस रात्र एक करतो तेव्हा कुठे शेतात पीक उगवते. लोहार लोखंडी वस्तू तयार करण्यासाठी कठोर परिश्रम करतो तेव्हाच तो एखादी नवीन लोखंडी वस्तू तयार करू शकतो. प्रवासी एक एक पाऊल चालतात आणि खूप परिश्रम करतात तेव्हा ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. आपणही आपल्या कर्तव्याचे पालन करावे. हीच जीवनाची शिस्त आहे. शब्दार्थ पाहूयात पाठावरील आपण. निष्णात म्हणजेच काय? पारंगत. निष्णात म्हणजे काय? पारंगत. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? ॲडॅप्ट. मुकाट्याने म्हणजे शांतीने. आणि त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? सायलेंटली. SILENTLY. सायलेंटली. त्यानंतर पहा पुढील शब्द निद्रा. निद्रा म्हणजेच काय? त्याचा समानार्थी शब्द काय होतो? झोप. निद्रा म्हणजे झोप. आणि त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? स्लीप. SLEEP. स्लीप. त्यानंतरचा शब्द पहा पुढील कुठला आहे? कर्तव्य. कर्तव्य म्हणजेच कार्य. कर्तव्य मीन्स काय? कार्य. आणि त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? फंक्शन. FUNCTION. फंक्शन. त्यानंतर पुढील शब्द पाहू. उपस्थित. उपस्थित म्हणजे काय? हाजीर. उपस्थितचा समानार्थी शब्द काय होतो? हाजीर. आणि त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? प्रेझेन्स. त्यानंतर पुढील शब्द पहा. प्रवासी. प्रवासी म्हणजे यात्री. प्रवासीचा समानार्थी शब्द काय होतो? यात्री. आणि त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ट्रॅव्हलर. TRAVELER. ट्रॅव्हलर. ट्रॅव्हलर मीन्स यात्री किंवा प्रवासी. त्यानंतरचा शब्द आहे लक्ष. लक्षचा समानार्थी शब्द काय होतो? ध्येय. लक्ष मीन्स ध्येय. आणि त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात पहा? टार्गेट. TARGET. टार्गेट. टार्गेट मीन्स लक्ष किंवा ध्येय. त्यानंतरचा शब्द आहे पहा व्यस्त. व्यस्त म्हणजे मग्न. व्यस्त मीन्स मग्न. आणि त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? बिझी. BUSY. बिझी. बिझी मीन्स व्यस्त किंवा मग्न. तर पहा काय आहे आपल्या पाठाचं नाव आजच्या? जीवनाची शिस्त. जीवनामध्ये कशी शिस्त असावी हे शिकवलं आहे या पाठामध्ये एका गुरुने शिष्याला. तर पाहूया पाठ आपण. पहा, एकदा एका गुरुने आपल्या शिष्याला वर्षभर अनेक विद्या शिकवल्या. जेव्हा तो सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला तेव्हा गुरुने जीवनाची शिस्त शिकवण्याचा विचार केला. म्हणून गुरु त्याला तीर्थयात्रेला घेऊन गेले. काय झालं? एकदा एका गुरुने
गुरु काय करतात, आपल्या शिष्याला शिकवतात. एकदा एका गुरुने काय केलं, आपल्या शिष्याला म्हणजेच विद्यार्थ्याला आपल्या शिष्याला काय केलं, वर्षभर अनेक विद्या शिकवल्या. वर्षभर खूप काही शिकवलं, अनेक विद्या शिकवल्या. आणि जेव्हा तो सर्व विद्यामध्ये पारंगत झाला, म्हणजे निष्णात झाला, जेव्हा तो सर्व विद्या शिकला, तेव्हा गुरुला काय वाटलं की आता आपल्या शिष्याला जीवनाची शिस्त शिकवावी, जीवनामध्ये कसं वागावं, कसं शिस्तीने राहावं हे शिकवावं. म्हणून गुरुने काय केलं, जीवनाची शिस्त शिकवण्याचा विचार केला. आणि त्यासाठी गुरु त्याला कुठे घेऊन गेले, तीर्थयात्रेला घेऊन गेले. वाटेतच एक शेतकरी आपल्या शेतात नांगर चालवत होता. तो आपल्या कामात एवढा मग्न होता की या गुरु शिष्याकडे पाहण्यासाठी देखील त्याने आपली नजर वर केली नाही. कुठे निघाले होते गुरु शिष्य पहा. गुरुने काय केलं, वर्षभर आपल्या शिष्याला अनेक प्रकारच्या विद्या शिकवल्या आणि तो शिष्य सर्व विद्यामध्ये पारंगतही झाला, निष्णात झाला. परंतु गुरुला आता असे वाटले की आपल्या शिष्याला जीवनाची शिस्त शिकवावी. म्हणून गुरुने काय केलं, शिष्याला घेऊन ते तीर्थयात्रेला निघाले. मग तीर्थयात्रेला घेऊन जात असताना वाटेत त्यांना काय होतं, एक शेतकरी दिसतो, जो काय करत असतो, आपल्या शेतामध्ये नांगर चालवत असतो. तो आपल्या कामामध्ये इतका मग्न होता की त्याने काय केलं, या गुरु शिष्याकडे पाहण्यासाठी आपली नजर सुद्धा वर केली नाही. काय करत होता शेतकरी, शेतामध्ये नांगर चालवत होता. हे गुरु शिष्य तिथून जवळून जात असताना शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाहिले का नाही, तो आपल्या कामामध्ये खूप मग्न होता. त्यानंतर त्याला बघून गुरुजी मुकाट्याने समोर निघून गेले. कुणाला बघून, शेतकऱ्याला. त्याला बघून गुरुजी मुकाट्याने समोर निघून गेले. चालता चालता त्यांची नजर एका लोहारावर पडली. बघा, शेतकऱ्याला पाहिलं कुणी, गुरुने आणि शिष्यानं. गुरुने शेतकऱ्याला पाहिलं तेव्हा शेतकरी काय करत होता, नांगर चालवत होता. त्याने या गुरु शिष्याकडे पाहिले का नाही, अजिबात नाही. मग गुरुजीने काय केलं, त्याला शेतकऱ्याला काहीही न बोलता गुरुजी तसेच पुढे निघून गेले. पुढे गुरुजींना कोण दिसलं, एक लोहार दिसला, जो काय करत होता, लोखंड ठोकण्यात इतका व्यस्त होता की गुरु शिष्याला बघण्यासाठी त्याने आपली नजर सुद्धा वर केली नाही. काय करत होता लोहार काय करतो, लोखंडी वस्तू बनवतो. जो काय करत होता, लोखंडी वस्तू बनवण्यासाठी लोखंड ठोकत होता. तो लोखंड ठोकण्यात इतका व्यस्त होता, इतका मग्न होता की त्याने काय केले, ह्या गुरु शिष्याला बघण्यासाठी आपली नजरही वर केली नाही. मग रात्री दोघेही एका धर्मशाळेत गेले. कोण दोघे, गुरु आणि शिष्य. रात्री दोघेही एका धर्मशाळेत गेले. तेथे थकलेले अनेक प्रवासी गाढ झोपलेले होते. धर्मशाळेत कोण झोपलेलं होतं, थकलेले अनेक प्रवासी गाढ झोपलेले होते. धर्मशाळा म्हणजे काय, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी किंवा राहण्याची सोय असते. कुठे, धर्मशाळेमध्ये किंवा झोपण्यासाठी. प्रवास करून थकलेले प्रवासी कुठे झोपले होते, धर्मशाळेमध्ये. त्यांना आपल्या आजूबाजूला झोपलेल्यांचे भान सुद्धा नव्हते. रात्री दोघे कुठे गेले, एका धर्मशाळेत गेले. कोण दोघे, गुरु आणि शिष्य. दोघेही एका धर्मशाळेत गेले. तेव्हा तेथे काय होते, अनेक प्रवासी गाढ झोपलेले होते. त्यांना आपल्या आजूबाजूला कोण झोपले याचं भान सुद्धा नव्हतं. त्यांना पाहून गुरु काय म्हणाले, प्रिय शिष्य, हीच जीवनाची शिस्त आहे. काय म्हणाले गुरु पहा शिष्याला, प्रिय शिष्य, हीच जीवनाची शिस्त आहे. शिस्त म्हणजेच काय, शिस्तला समानार्थी शब्द काय होतो, अनुशासन. शेतकरी, लोहार आणि प्रवासी आपापल्या कार्यात एवढे मग्न होते की त्यांना इतर गोष्टी आणि वस्तूकडे बघण्याची फुरसतच नव्हती. काय म्हणाले गुरु पहा शिष्याला, शेतकरी, लोहार आणि प्रवासी आपापल्या कामात एवढे मग्न होते, एवढे गर्क होते की त्यांना इतर कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. जीवनाचे हेच खरे ध्येय आहे. काय आहे, जीवनाचं ध्येय हेच खरं आहे. ते मिळविण्यासाठी तप करावे लागते. ते मिळवण्यासाठी काय करावं लागतं, तप करावं लागतं. जीवनाचं काय ध्येय आहे, आपापल्या कार्यामध्ये मग्न असणं, हेच काय आहे, जीवनाचं ध्येय आहे, खरे ध्येय आहे. ते मिळवण्यासाठी तप करावे लागते. शेतकरी आपले दिवस रात्र एक करतो. शेतकरी काय करतो, आपले दिवस रात्र एक करतो, म्हणजे दिवस रात्र कष्ट करतो. तेव्हा कुठे शेतात पीक उगवते.
शेतात जर शेतकऱ्याने कामच केलं नाही तर पीक उगवेल का शेतामध्ये? नाही. शेतकरी दिवसरात्र शेतात कष्ट करतो तेव्हा कुठे शेतात पीक उगवते. लोहार लोखंडी वस्तू तयार करण्यासाठी कठोर परिश्रम करतो. लोहार काय करतो? लोखंडी वस्तू तयार करण्यासाठी कठोर परिश्रम करतो. तेव्हाच तो एखादी नवीन लोखंडी वस्तू तयार करू शकतो. परिश्रम केल्याशिवाय आपोआप लोखंडी वस्तू तयार होईल का? नाही. त्यासाठी लोहाराला काय करावं लागतं? लोखंडावरती घाव घालावे लागतात. त्यापासून वस्तू तयार करावी लागते. लोखंड तापवावं लागतं. त्यासाठी तो कष्ट करतो. कठोर परिश्रम केल्याशिवाय अशीच लोखंडी वस्तू तयार होईल का? नाही. प्रवासी काय करतात? एक एक पाऊल चालतात. प्रवासी कसे करतात? आपला प्रवास कसा करतात? एक एक पाऊल चालतात आणि खूप परिश्रम करतात. तेव्हा ते आपल्या ध्येयापर्यंत, तेव्हा त्यांना आपल्याला कुठं जायचं त्या ध्येयापर्यंत ते पोचू शकतात. आपणही आपल्या कर्तव्याचे पालन करावे ही जीवनाची शिस्त आहे. या सर्वांप्रमाणे म्हणजे शेतकरी, लोहार आणि प्रवासी हे तिघही कसे आपापल्या कामामध्ये मग्न राहतात, इतर कोणाकडेही लक्ष देत नाहीत. आपले कार्य सातत्याने करतात, कष्ट करतात. त्याचप्रमाणे आपणही काय करावं? आपल्या कर्तव्याचे पालन करावे. हीच खरी जीवनाची शिस्त आहे. कुठली जीवनाची शिस्त सांगितली गुरुने? पहा, शिष्याला की आपणही आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. हीच खरी जीवनाची शिस्त आहे.